भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी यवतमाळ न्यायालय परिसरात देशभक्तीच्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। सकाळी 8 वाजता मुख्य न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी न्यायालय परिसरात देशभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यायालय परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। या समारंभाला न्यायालयातील इतर न्यायाधीश, वकील, सरकारी वकील, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी SM अली, अशोक गुप्ता, अजय चामेडिया, अमोल बोरखडे यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन यांनी यवतमाळ जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहन केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यायालय परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण होते। इंडिपेंडेंस डे मुबारक हो। मैं सभी देशवासियों से अपील करूंगा कि वो एकता बरकरार रखे और खुश रहे, शांतता बरकरार रखे। जिस तरह हमारे स्वतंत्र संग्राम ने जो हमें ये 15 अगस्त का इंडिपेंडेंस डे दिया है, उसी को हम बरकरार रखें। और ये जो अभी हर घर तिरंगा चल रहा है, हर देशवासियों को मेरी अपील है कि वो अपना तिरंगा लहराए रखें। मैं आज 15 अगस्त के निमित्त से सारे भारतीयों को शुभकामनाएं देता हूं और सारे भारतीयों को ये अपील करता हूं कि वे इस स्वतंत्रता जो कि हमने बहुत मुश्किल से पाई है, उसका मान सम्मान रखें और देश में सुख शांति समाधान के लिए प्रयासरत रहे। आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विदर्भातील, यवतमाळमधील व सर्व महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं निरोगी व स्वस्थ राहावं हीच माझी इच्छा आहे। जय विदर्भ। यवतमाळ वकील संघातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व न्यायाधीश वर्ग, वकील वर्ग व कर्मचारी वर्ग यांना शुभेच्छा देतो आणि शूरवीर यांनी बलिदान दिले त्यांना नमन करतो।